तुम्ही आयफोन वापरता का किंवा नवीन आयफोन घेण्याचा विचार करताय का? मग मला तुम्हाला खरंच एक प्रश्न विचारायचा आहे. समजा जर कधी आयफोन भारतात बनणं थांबलं तर त्याची किंमत आहे तशीच राहील की त्याची किंमत वाढेल? मी हा प्रश्न विचारते कारण नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ज्यांना आपण भारतीय नागरिक प्रेमाने ट्रम्प तात्या म्हणतो, त्यांनी भारताबद्दल एक मोठं विधान केलंय. त्यांनी ऍपल कंपनीचे जे सीईओ आहेत टिम कुक यांना थेट सांगितलंय की भारतात आयफोन बनवणं बंद करा. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, तिकडे उत्पादन करणं गरजेचं नाहीये. हे असं विधान करून ट्रम्प यांनी भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय का? आणि जसं की आपल्याला माहितच आहे, अमेरिका चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे. तर यामागे डोनाल्ड ट्रम्प यांची कुठली अमेरिका चीन मधली व्यापार युद्धाची रणनीती तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय खरा. मात्र दोघांच्या या तणाव परिस्थितीत जसं गव्हासोबत किडे भरडले जातात तसं या दोघांसोबत भारत भरडला जातोय असं साधारण चित्र आता समोर आहे. कारण जर कधी आयफोनचं उत्पादन थांबलं तर त्याचा भारताच्या मेक इन इंडिया या मोहिमेवर थेट परिणाम होईल. ते कसं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डोनाल्ड ट्रम्प हे सध्या कतारच्या दौऱ्यावर आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी ऍपलचे जे सीईओ आहेत टिम कुक यांच्याशी भारतातील प्लांट बद्दल चर्चा केली. त्यात ते म्हणाले, मला टिम कुक सोबत एक छोटीशी समस्या आहे. त्यांना भारतात आयफोन बनवायचे आहेत आणि मला ते नकोय. ऍपलने त्यांचे फोन फक्त अमेरिकेतच बनवावेत अशी ट्रम्प यांची विनंती आहे. पुढे ट्रम्प असं म्हणताय की भारतात काहीही विकणं खूप कठीण आहे, कारण भारत हा जगातला सर्वात जास्त टॅरिफ म्हणजेच आयात कर लावणाऱ्या देशांपैकी एक आहे. पण याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक आश्चर्यकारक दावा केलाय. तो म्हणजे भारताने अमेरिकेला कोणताही टॅरिफ न लावण्याची ऑफर दिली आहे. असं बघायला गेलं तर एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोन बनवू नये अशी विनंती केली आहे, तर दुसरीकडे ऍपलची भारतासाठी मोठी योजना आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस भारतात मोठ्या संख्येने त्यांना आयफोन तयार करायचे. ऍपलने गेल्या काही वर्षात भारतात आपलं उत्पादन वाढवलंय. मार्च 2025 मध्ये संपलेल्या तिमाहीत ऍपलने भारतात तब्बल 22 अब्ज डॉलर्सच्या आयफोनचं उत्पादन केलंय, जे मागच्या वर्षाच्या तुलनेत 60% जास्त आहे. या मागचं कारण आहे ऍपलचं चीनवर अवलंबून राहणं कमी करण्याची रणनीती. चीनमधील कोविड निर्बंध आणि अमेरिका चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे ऍपलने भारताला आपला दुसरा मोठा उत्पादन आधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. 2 मे रोजी ऍपलच्या तिमाही अहवालात टिम कुक यांनी जाहीर केलंय की जूनच्या तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन हे भारतात बनवले जातील. पण आता ट्रम्प यांच्या या आदेशामुळे ऍपलच्या या योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भारतातील ऍपलचे जे कारखाने आहेत, विशेषतः तामिळनाडू आणि कर्नाटकात लाखो नोकऱ्या निर्माण करतायत आणि मेक इन इंडिया मोहिमेला चालना देत आहेत. जर ऍपलने भारतातील उत्पादन थांबवलं तर याचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर आणि रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो. भारत आणि चीनमध्ये फरक करायचा झाला तर भारतात दररोज सुमारे 60,000 ते 70,000 आयफोन तयार होतात, विशेषतः फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनच्या कारखान्यांमध्ये. याचा अर्थ दर महिन्याला अंदाजे 18 लाख ते 21 लाख आयफोन भारतात बनवले जातात. त्याचबरोबर चीनमध्ये दररोज सुमारे 6 लाख आयफोन तयार होतात. विशेषतः पीक प्रोडक्शनच्या वेळी, म्हणजे जेव्हा नवीन मॉडेल लॉन्च होतं त्या दरम्यान दर महिन्याला साधारण 1.8 कोटी आयफोन उत्पादन केलं जातं. आकड्यांवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, भारतापेक्षा चीनमध्ये सर्वाधिक उत्पादन आयफोनचं होतं. त्यामुळे आता असा देखील प्रश्न उपस्थित होतोय की डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीनंतर टिम कुक भारतात उत्पादन करण्याऐवजी अमेरिकेत त्यांचं उत्पादन वाढवणार का? आणि असं झालं तर याचा थेट परिणाम भारतीयांच्या खिशावर 100% होणार आहे. ते कसं? अर्थात ऍपलच्या वाढीव किमतीमुळे. जर ऍपलने भारतातील उत्पादन कमी केलं आणि अमेरिकेत उत्पादन वाढवलं तर उत्पादन खर्च वाढू शकतो, कारण अमेरिकेत मजुरीचा खर्च जास्त आहे. यामुळे आयफोनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तसंच जर भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून टॅरिफ वाढवले तर भारतात आयफोन आणखीनच महाग होऊ शकतात. शेवटी काय तर डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेसाठी एक चॅलेंजच आहे.
तुम्हाला काय वाटतं, ऍपल तात्यांच्या बोलण्याचा मान ठेवून भारतात उत्पादन थांबवेल की स्थानिक बाजारपेठेसाठी काम सुरूच ठेवेल? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.